मेधाताई कुलकर्णी आता आपल्या सोबत आहे। ताई, अभिनंदन तुमचं पहिल्यांदा। मात्र आज तुम्हाला उमेदवारी राज्यसभेची जाहीर झालेली आहे। जो काही सातत्याने बोललं जात होतं की तुमच्यावरती अन्याय होतो पक्षातल्याच काही लोकांकडून, तो अन्याय दूर झाला असं म्हणता येईल का? मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते पक्षातल्या सगळ्या वरिष्ठांचे। माननीय नरेंद्रजी मोदी असतील, अमित शाह असतील, JP नड्डा असतील, देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब, सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। त्याचबरोबर राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोषजी, विनोदजी तावडे, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानथीजी श्रीनिवासन आणि पुण्याचे माजी पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार, माजी प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे, अशा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते की त्यांनी मला ही संधी दिली। आज हा आनंदाचा क्षण आहे आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन की ही जी काही मला संधी दिली, या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन। निश्चितच काही वेळापूर्वीच तुम्हाला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा सुद्धा अभिनंदनासाठी फोन आलेला आहे। तुम्ही आता फॉर्म कधी भरणार आहात, कधी मुंबईकडे जाणार आहात? मी पक्षश्रेष्ठींशी आता चर्चा करीन आणि बहुतेक उद्या फॉर्म भरायला सांगतील। ज्यावेळी कसब्याचा निकाल लागला त्यावेळी जी काही चर्चा होती की ब्राह्मण समाज नाराज आहे कारण ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिली गेली नाही, ती नाराजी कुठेतरी आता तुमच्या उमेदवारीच्या माध्यमातून दूर झाली असं म्हणता येईल? नक्कीच समाजाचे बांधव आज खुश आहेत। अनेक ठिकाणाहून त्यांचे मला फोन येत आहेत, त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली असेल। त्याचबरोबर इतरही समाजाचे नागरिक जे माझे बांधव आहेत, ज्यांनी माझ्यावर मनापासून मुलीसारखं प्रेम केलं, ते पण आज समाधानी आहेत। तेही आज खुश आहेत कारण आम्ही एकत्र काम केलं, कुठल्याही समाजातला जातीभेद न मानता काम केलं, त्यामुळे तेही खुश आहेत। चंद्रकांत दादा पाटलांच्या कार्यपद्धतीवरती तुम्ही अनेक वेळा नाराजी व्यक्त केली होती, ती कुठेही लपून राहिली नव्हती। आज उमेदवारी जाहीर झालेली आहे, तुम्ही त्यांना भेटायला जाणार आहात का काय? आज आनंदाचा प्रसंग आहे, त्यामुळे आज इतर भूतकाळातल्या काही गोष्टींबद्दल बोलणं हे मला उचित वाटत नाही। मी नक्कीच त्यांना भेटायला जाणार आहे, त्यांचा आशीर्वाद घेणार आहे, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे आणि आगामी काळामध्ये पुण्यासाठी जे काही एकत्र येऊन काम करायचे त्याच्यासाठीची दिशासुद्धा आम्ही त्यांच्याकडनं घेऊ। उमेदवारी नेमकी कशी मिळाली? कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये कारण तुमचं नाव अचानक पुढे आलेलं आहे। खरं तर लोकसभेसाठी तुमचं नाव चर्चेत होतं, मात्र आता राज्यसभेसाठी तुमचं नाव पुढे आलं आणि या सगळ्या याच्यावरती पक्षाने तयारी करायला सुद्धा तुम्हाला लावली होती। ही नेमकं कसं झालं? मला नाही माहिती कसं झालं ते। हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे। काय आता मुद्दे असणार आहेत या पुढच्या काळामध्ये? पुण्याचे काही मुद्दे असू शकतील, देशातले काही मुद्दे असू शकतील, कदाचित मला प्रवास करायला सांगतील, जे काय आता पुढचे आदेश मिळतील त्याप्रमाणे। तर मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि एकूण जी मधल्या काळात नाराजीची चर्चा होती, अन्यायाची चर्चा होती, ती कुठेतरी दूर झाल्याचं सुद्धा आता बोललं जाते। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।